काय म्हणणं आहे तुमचं? ओबीसीचे स्वयंघोषित नेता लक्ष्मणजी हाके यांनी ओबीसीचे प्रश्न मांडत असताना जे जाणीवपूर्वक राजपुतानाच्या संदर्भामध्ये जे वक्तव्य केलेलं आहे, याचा मुळामध्ये महाराणा ब्रिगेडचा संस्थापक अध्यक्ष नात्याने मी अवध निषेध करतो. परंतु त्यांनी नंतर माफी मागितली, पण ती माफी मागताना सुद्धा त्यांच्यामध्ये जो युगो आहे आणि जी द्वेषभावना आहे, याचाही कुठंतरी समाचार घेणं गरजेचं आहे. म्हणून आम्ही जाना न्यायाच्या मधून ॲडव्होकेट शैलेशजी देशमुख यांच्या माध्यमातून आम्ही त्यांना जाहीर न्यायालयातून नोटीस पाठवलेली आहे. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल ही पूर्णपणे आम्हाला अपेक्षा आहे. जर होत नसेल तर भविष्यामध्ये राजपूतांना रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही. जय भवानी. राजपूत समाजाच्या भावना दुखवल्याप्रकरणी लक्ष्मण हाके यांना समाजाच्या वतीने धनसिंग ठाकूर यांनी नोटीस पाठवलेली आहे. या नोटीसमध्ये त्यांनी कशाच्या आधारे ते वक्तव्य केली होती याचा खुलासा मागण्यात आला आहे. तो खुलासा जर योग्य रीतीने देण्यात नाही आला तर ॲडव्होकेट शैलेश देशमुख यांच्यामार्फत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात येईल असा इशारा देखील या नोटीसमध्ये देण्यात आलेला आहे. काय म्हणणं आहे? माझे पक्षकार महाराणा ब्रिगेडचे अध्यक्ष धनसिंग भैया सूर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीवरून आम्ही लक्ष्मण हाके यांना नोटीस पाठवलेली आहे. यामध्ये लक्ष्मण हाके जो आहे तो म्हणतोय की ओबीसी मध्ये राजपूत समाज हा घुसलेला आहे. कुठलाही अभ्यास नसताना, कुठलीही माहिती नसताना त्यांनी हे अपशब्द वापरलेले आहे. दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणे, दंगल घडवण्याचा प्रयत्न करणे या प्रकारचा उद्देश आम्हाला या ठिकाणी दिसून येतोय. त्यामुळं आम्ही राजपूत समाजाच्या वतीने या ठिकाणी त्यांना कायदेशीर नोटीस त्यांना पाठवलेली आहे. यानंतर आम्ही न्यायालयामध्ये त्यांच्या विरोधामध्ये लढा लढणार आहोत.